नागोडीला डुबा छोटे मला जलवा है हमारा. नाश्ता कुठे करता हे काय आहे ना. भाई मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ. तो गाइस हम अभी पहुंच चुके हैं नागपुर स्टेशन पे और हम जा रहे आम्ही हिंदी नाही बोलतो आम्ही मराठी बोलतो. हैं. सॉरी गाइस, आता आम्ही पोहोचतो नागपूर स्टेशनला. आता नाश्ता केला आम्ही मागे सलेल रेस्टॉरंट होतं ते, तिथं नाश्ता केला. पण जाऊ दे आता. दुसऱ्याची बदनामी करून राहिला. हा नाश्ता दुसरीकडे गेला, बदनामी इकडे. आता आम्ही आलेलो मेट्रो स्टेशनला. आता मी मेट्रो बसून चाललो हा, तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की आम्ही नागपूर कशासाठी आलो, ते पुढे जाऊन सांगतो मी तुम्हाला. आता हे नागपूर मेट्रो स्टेशन. तर आता आम्ही जात आहे तिकडे. सर मागे राहा सर. हे माझे 2 बॉडीगार्ड आहेत. एक हा आहे आणि एक हा है. ये देखिए सिक्योरिटी कर रहे हैं ये, और ऐसी सिक्योरिटी मैंने पहली बार देखी है. और दूसरा बॉडीगार्ड अभी कुछ खाने में बिजी है. तो चलो देखते हैं आगे क्या होता है. यही नहीं अभी और सुनिए. नागपुर का मेट्रो स्टेशन मतलब रेलवे स्टेशन है और मेट्रो स्टेशन तर मेट्रो स्टेशन. हाँ, रेलवे अबे साले तभी सर तुम्ही याच्यावर बरोबर आहे. सर कसं वाटतं तुम्हाला आमच्या पहिल्यांदा एस्केलेटर जोडून कसं वाटून. तर आता आम्हाला कुठे जायचं आम्हाला काहीच माहित नाही आहे. आणि हे पहा आमचे बॉडीगार्ड सस्ते होते. पहिला पण काम रातभर करतात. पगार मिळेल मस्ती करून राहतो. नागपूर स्टेशनला आणि इथून आपल्याला 3 अकोला तिकीट काढ. कोणते आलो 3 अकोला. मेट्रो का टिकट. हिंदी मराठी सॉरी गाइस, मैं हिंदी मराठी कर रहा हूँ. तो अभी हमारा पहला ही ब्लॉग है. आम्ही तर अरक राव पासून इन्स्पायर्ड. अब मेरा पहला ही ब्लॉग है, थोड़ा सा कर लो. चिट्टी लाव. और अभी हमारा प्लेटफॉर्म नंबर 2 है. प्लेटफॉर्म नंबर 2 है. और इधर से जाएंगे एक्सीलेटर. आम्हाला काही नाही. आम्ही पहिल्यांदा जिंदगीत मेट्रो पाहिजे. तुला कसं वाटतं तू पहिल्यांदा मेट्रो बघितली? मी खेड्या गावात राहतो काही खूप एकदम तर आम्ही तिथं माणसं नाही, फक्त जनावर आहे जनावर. अरे आपली मेट्रो आली आहे रे. ज्या मेट्रोने आम्हाला जायचं ते मेट्रो आलेली आहे. तर गाईज बसल्यावर तुम्हाला सांगतो काय अपडेट आहे पुढचे. काय करा. गाईज आता आम्ही LED चौकमध्ये पोहोचलेलो आहोत. पुढे आम्ही कुठे जात आहे ते लवकरच सांगतो तुम्हाला. आणि हे 2 माझे बॉडीगार्ड हे माझ्यासोबतच आहेत. तर गाईज माझ्या बॉडीगार्डचं पहिलं चाललं जीवन आलं, म्हणून आम्ही आता कॅब बुक केलेली आहे. माझा डोला करतो. बॉडीगार्ड माणसं नाही. म्हणून म्हणतो शाळेत जायचं असतं. पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो. माझ्यासाठी लॅम्बोर्गिनी बुक कर. माझ्यासाठी लॅम्बोर्गिनी. म्हणून म्हटलं शाळेत जायचं असतं. 30 रुपीज में ऑटो करके भाई लोग. तशी किती रुपये सवारी घेता का? 15 रुपये. किती दूर जा. पहिले चाललो आम्ही. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. तर गाईज नागपूरमधलं आपलं पहिलं जे काम आहे
ते आता आम्ही पूर्ण करायला आलेलो. तर प्रॉब्लेम असा झाला की माझा कॅमेरा थोडा खराब झाला होता, म्हणजे थोडा शटरचा प्रॉब्लेम झाला होता. त्यामुळे तर आता आम्ही आलेलो सोनी सर्व्हिस सेंटरला. इथं आम्ही कॅमेरा पाठवला होता. आमच्या सरांचं काम झालेलं आहे. सरांनी आज आमच्यासाठी दफा पुढे ओला बुक केलेली आहे. थँक्यू सर थँक्यू सर. म्हणतात तुमचे पैदल चालून हे दुखून राहिले म्हणतात तुमचे. म्हणतात हे काय ब्लॉगमध्ये हे टाकतं का? पाय दुखून राहिले हे पाय. काय उभं राहिली सर. अरे समोर कुठलं इन्स्ट्रुमेंट आहे? गोप्रो म्हणजे काय? कॅमेरा सारखं. म्हणजे रेकॉर्डिंग साठी आहे की हा. व्हिडिओ कॉल साठी आहे की कशासाठी? रेकॉर्डिंग सर्वच होते त्यामध्ये. हे काय नाव आहे? गोप्रो गोप्रो ऍपलचं आहे का? नाही ऍपल नाही आहे. गोप्रो कंपनीच आहे. आणि कधी कामात पडतं हे बेसिकली? असं बेसिकली डेली ब्लॉगिंग. हा डेली ब्लॉगिंग. अच्छा. हे 25 ते 30 पर्यंत. 1000 की 100? नाही 1000. 1000. तर गाईज आता आम्ही जे आमचं दुसरं काम आहे ते काम करायसाठी आलो. आणि माझा जो बॉडीगार्ड आहे, एक प्रिय बॉडीगार्ड आहे, त्याच्यासाठी आम्ही शोरूममध्ये गाडी बघायला आलेलो आहोत. हे काय व्हायरस लागलेलं आहे. असं ना सेम आहे का? हो हे बाई हे RS आहे. होंडा नाही पण या गाडीचं थोडंसं वेगळं वाटतं. ॲक्टिवाला पण असंच असेल. हॉर्नचा पुढे इंडिकेटर पुढे कुठे सर्व्हिसिंग वगैरेचं म्हटलं तर मग कसं? सर्व्हिस कॅम्प्स येतात अकोल्यामध्ये. 6 महिन्याचं सर्व्हिस शेड्यूल राहतं. सर्व्हिस कॅम्प्स येतात, तिथे सर्व्हिस करू शकता. कोणत्याही मॉडेलला शोरूम? कधी कधी तुम्हाला शोरूममध्ये इकडे येणं लागलं, तिकडे येऊन पण करू शकता. नाहीतर सर्व्हिस किट कुरिअर मागून तिकडे कुठे करू शकता. असं करू शकतो. एक शोरूम किती? 190. हळू जातो बरं. ते पण जागेवर नाही हे होत. तिकडे गेल्या स्पीडला वाढते. हंटर नाही आहे, ते हंटर नाही आहे. ओजी काम केलं तर येते ना आता. तर गाईज आताच आमचे टेस्ट ड्राईव्ह झालेली आहे गाडीची. गाडी एक नंबर आहे. गाडीला काहीच तोड नाही आहे. गाडी एवढी सुपर आहे की खूप जास्त. आणि माझा हा जो बॉडीगार्ड आहे त्याला गाडी खूप जास्त आवडलेली आहे. आणि याच्यासाठी आपण ही गाडी घ्यायसाठी आलेलो आहे, म्हणजे टेस्ट ड्राईव्हसाठी आलेलो आहे. पूर्ण विदर्भामध्ये ही गाडी फक्त नागपूर इथेच अवेलेबल आहे. बाकी कुठं म्हणजे शोरूम नाहीच सर याचं. आणि हे ते शोरूम आहे तिथं आम्ही बघायला आलेलो. हा जो दुसरा बॉडीगार्ड आहे हा टेस्ट ड्राईव्ह घेऊन आलेला आहे. तर चला गाडी ठेवून द्या. आता आपल्याला निघायचं आहे. खूप उशीर झालेला आहे. तर आता आमच्या बॉडीगार्डला भूक लागली होती, तर मग बॉडीगार्डला पाणीपुरीची चढावा चालू आहे. खाऊनी का? मिक्स घेणार आहे मग. ये और ये मिक्स दे दो. और ये यहाँ पे टेस्ट कर रहा है पानीपुरी. आइए. खाइए खाइए सर. बॉडीगार्ड. ओहो. और अब ये मेरी बारी है. अब ओजी पाणी बनवलं. ओजी पाणी. ओजी पाणी.
पानी बहुत मेरे को पसंद है। मुझे खिलाइए। तर गाईज आता मी माझ्या दोन्ही बॉडीगार्डला शॉपिंग करून दिली. दोन्ही बॉडीगार्ड एकदम खुश झालेले आहेत. लय चांगले आहेत माझे, लय चांगले. आता H&M मधून कपडे घेऊन देतो म्हणतात. या याच्यातून घेऊन देतो म्हणतात. मॉलमध्ये जे पाहिजे ते शॉपिंग करा म्हणतात. आता ते VR ते म्हणतात 10 सेकंदात तुम्हाला जे पाहिजे ते घ्या. 10 सेकंदात तुम्ही बिल होत नाही. ओ खतरनाक शूट आला. तर गाईज आता जेवणाचा टाईम झालेला आहे. जेवणाचा टाईम झाला नाही आहे म्हणजे होऊन गेला. पण आता आमच्या बॉडीगार्डला भूक लागली तर बॉडीगार्डला जेवण करायसाठी आणलं. होटल का एम्बेस देखिए, इतने बड़े होटल में इनको खाना खिला रहा हूँ मैं. आजपर्यंत नाही बसलो गाईज मी अशा हॉटेलमध्ये कधीच नाही. असं खाली बसून जेवण आमच्या इकडे आम्ही 20 रुपयात पोरी भाजी भेटते. आम्ही तिथे जात असतो. तिथे जात होतो आम्ही. आणि फर्स्ट टाइम या हॉटेलमध्ये आलो. फर्स्ट टाइम हॉटेलमध्ये आलो. फर्स्ट टाइम हॉटेलमध्येच पहिल्यांदा आलो. हॉटेल म्हणजे प्रकार आम्हाला माहितीच नव्हता. आणि हे कोणतं किती स्टार आहे हॉटेल? हा? हॉटेल किती हे स्टार? 3.5 स्टार हॉटेल आहे. 3.5 एम्बियन्स एक किती चांगलं? एक आमच्या इकडचं अकोल्यातलं आहे, ते 8 स्टार आहे. थँक्यू मालिक. यही नहीं, अभी और सुनिए. मालिक मेरा देव मानुस है. देखो चाय भी पिलाता है. वाह. बोलो सुभाष. तर गाईज आता आम्ही रिटर्न जात आहे अकोल्याला. हे माझे 2 बॉडीगार्ड आणि मी आम्ही आता रिटर्न अकोला जात आहे. सध्या प्लॅटफॉर्मवर आहे. गाडीला फक्त 10 मिनिट टाईम आहे तरी पण आम्ही एकदम निवांत जात आहे जसं की आमच्या बापाचीच गाडी आहे. सो गाइस अब हम निकल चुके हैं अकोला की तरफ. बॉडीगार्ड ये साथी. ड्यूटी डन. और ये हमारी ट्रेन महाराष्ट्र एक्सप्रेस और ये S6 में हम बैठे हुए बिना टिकट के. गाइस अगर जिंदगी में कुछ सीखना हो तो ऐसे गरीबी में ट्रैवल करना सीखो. देखो हम लोग तर गाईज आता आम्ही अकोला पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता. आणि हे माझे 2 पलांटो बॉडीगार्ड खूप जास्त थकलेले आहेत. खूप जास्त थकलेले आहेत. खूप जास्त त्यांनी सपोर्ट केला. जेवढं पेमेंट पाहून घ्या. हा पेमेंट तुम्हाला लवकरच Online भेटून टाकून जाईल. द्या. ऑनलाईन टाकून देईन. 450 खूप जास्त थकलेलो आम्ही. आता लगेच आता घरी जात आहे. बस पण मला मळमळ होत आहे. आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये जर आम्ही बनवला इन फ्युचर तर नक्कीच भेटू. बोलू बनवणार की नाही बनवणार हे आता बघू आता काय आहे तर पुढचं पुढे. चलो बाय. 100%.